आता आपण थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स। आणि हा डान्स परफॉर्मन्स करण्यासाठी आपल्या समोर येतोय कोण? आपल्या सर्वांचा लाडका सुपरस्टार राहुल ताटे। वा 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 वा। आणि आपले सचिन यांनी राहुलला 200 रुपये बक्षीस दिला आणि आपल्या सर्वांचे लाडके भैयासाहेब देशमुख यांनी राहुलला 5001 रुपयांचं बक्षीस दिलाय। टाळ्या। टॅलेंटराव घ्या घ्या राहुल शेठ वन्स मोर घ्यायचा का आता? अहो घ्या एक म्हणजे 20 कंप्लीट होते। राहुल शेठ साठी 2000 टाळ्या। आता आपण आमंत्रित करतोय आपल्या सर्वांची लाडकी सानू। जोरदार टाळ्या तिच्यासाठी होऊन जाऊन द्या। नेहमीच राया तुमची घाई नकलव गठोड बांधायला
येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला किती वाजले ग किती वाजले बया किती रात्र झाली होय ग जा की आता बघितलंच ना ग बघितलं म्हणजे कार्यक्रम अजून संपलाय का अजून आता ग बया मग काही रात्रभर इथंच राहायचंय वय गिळायचं काय मग ह्याची नुसतं गिळायचंच पडलंय गावात कधी नव्हत कार्यक्रम आला त्याचं काहीच नाही एवढी हौस होती तर स्वयंपाक नाही वय करून यायचा बघितलंस का कशी कारण सांगते तुम्हाला बघवतो कुठं जरा कुठं बसली की झाली तुमची सुरू टकळी ए राणे चार चौघात मला बोलायला लावू नकोस हा अजून काय येतं दिवसभर बसून मिस्त्री घासायची आणि ह्याला बोल त्याला बोल एवढंच जमतंय की माझ्या पोराला तर पारीनं मुठीत धरून ठेवलंय म्हणून तर एवढी तोंड वर कोण बोलतीया त्यांना मध्ये घ्यायचं काम नाही हा. अगं रकमे गप बस की जरा कशाला गावासोबत शोभा करून घेतेस तुला बी कळत नाही वे ह्या आल्या तरच मी जाईन का मी का मला नाही यायचं मला बघायचा कार्यक्रम आणि आम्ही माणसं नाही वे मला बी बघायचं सुनबाई ए सुनबाई आव मामी हिथच आहे की हिथच आहेस वे अगं जरा घरला जाऊन तेवढं स्वयंपाकाचं बघतीस का हा हा आता निघतच होते बर बर एकटी जाशील ना का येऊ मी तुझ्या सोबत बघा नाही नाही जाते की मी बर अगं पुष्पे ती खांद्यावरी पैठणी कशाला वागवत फिरतेस आता ती निघाली ना घरला दी किती ठेवायला अहो कशाला तिला वज असू दे राहू दे तू जा बाई हा याच मुळे येते का मी कसं दोघे एकमेकीला समजून उमजून घेते ती त्यांना सांगा की सुनेला वज होणार म्हणून त्यांनी पैठणी दिली नाही आणि आमची सासू चाललं असलं तरी उचलून नाही म्हणल बघितलं का तेवढंच कसं तुला दिसलं ती शीतल गप गुमान गेली ते नाही तुला दिसलं वय हा तुझ्यासारखी दुसरी कुणाला सून असती तर कधीच बडवून काढली असती मी म्हणून बाया तुला सहन केलं आणि गप्पा बसली कशाला बसलाय गप मारा की मग तेवढंच राहिले आता घातलाय रांधायला हो येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला हा बोल की शीतले मग अशी फोन का ना उचलला मगाशी मग काय तर अहो दोनदा फोन लावला होता मी काय नाही ते जरा इकडं संपूर्ण फायरिंग काय काय म्हणला अगं नाही काय नाही तू तू कशाला एवढे फोन करत होतीस हो नाही 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 मी ऐकलं तुम्ही काय म्हणलात ते काय म्हणलात फायरिंग पलीकडनं म्हणजे कुठं अगं काय नाही ते समोरनं जरा फायरिंग झाली अहो तुम्हाला काय तुम्ही व्यवस्थित तर आहे ना तुम्हाला काय झालं तर नाही ना मी हाय व्यवस्थित आणि सगळेच व्यवस्थित आहे तू नको काळजी करू शैलेश सर आम्हाला आता सांगत होते म्हणले आपल्या दुश्मनाला कुरापत्ती काढायची सवयच आहे म्हणून ते असले उद्योग करत असते मी कशाला घाबरते माझ्या कुकवर पूर्ण विश्वास आहे तुम्हाला काय बी होणार नाही आणि मला तुझ्या गुडलकावर विश्वास आहे हाव ऐका की तुम्ही त्या अंगात घातलेलं असते ना गोळी लागल्यावर बी काय होत नाही ते काय म्हणतात त्याला बुलेट प्रूफ जॅकेट हा तेच तेच वय अगं ते असतेच की शीतले मी तुला आत्ताच म्हणलं ना अगं तुझं गुडलक हाय माझ्याजवळ आणि तुझं गुडलक असतं बाकी काय नको मला अगं काय झालं पण तू फोन का करत होतीस एवढे
मी तुम्हाला फोनवर सांगितलं होतं का नाही सासू सून स्पर्धेचं? हा ते वय. हा मग काय झालं आदर्श सासू सून स्पर्धेचं? काय होणार आहे तेव्हा? जे सांगितलेलं तेच झालं. काय म्हणजे जिंकलाय तुम्ही दोघी? होय. खरंच जिंकलाय? अहो त्यात विश्वास न बसण्यासारखं काय आता? अरे तुम्ही दोघे आदर्श सासू सून. अहो आता हसा काय झालं? अगं मग हसू नको तर काय करू? हा हसा तुम्ही, हसतच बसा. एवढं जिंकलो त्याचं काय कौतुक नाही. हसा. अगं सॉरी सॉरी सॉरी. अभिनंदन. आणि हो मामीला पण सांग. काय पण शिकले एक विचारू का? विचारा की. तुम्ही दोघे आदर्श सासू सून. ही शपथ हाय का आता? जाओ तुम्ही, मी आता बोलत नसते तुमच्या संग. अगं चेष्टा केली. पण शिकले एक ध्यानात ठेव. आता झालाय आदर्श सासू सून तर तसं वागा. काय नाहीतर बक्षीस दिलेलं परत घेतील. लय होत. ठेवा बघा तुम्ही फोन. बर गुड नाईट. गुड नाईट. आणि हा काळजी घ्या. होय तू पण काळजी घे. हम्म. महाराज, अजिंक्य तुमचाच मावळा आहे. उद्या येळ आली तर जीवाची पर्वा करणार नाही. पण त्यांनी अजून लई लढाया लढाव्यात अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यांना सदैव सुखरूप ठेवा म्हणजे झालं. काय मग शेठ रुळले म्हणायचं तुम्ही? रोला अरे अभ्या एका देशाच्या रक्षणाची जबाबदारी आहे आपल्यावर. अरे आपल्याला कुठलं कार्य असलं आपण जिकडे जाऊ तिकडे फक्त प्राणपणाने ड्युटी करायची. मला तर गड्या काश्मीर जाम आवडले बघ आसामपेक्षा. मला तर अख्खा भारत देशच आवडतो आपला. अरे एवढी विविधता आणि एवढी एकी दुसऱ्या कुठल्या देशात बघायला तरी मिळेल का तुला? आजा अरे काय झालं? काय नाही. अरे मग असं एकदम काय झालं? मला सांग तुला समजा का आलं की भारत पाकिस्तान एकत्र झाले तर काय होईल तुझं? मला पण असंच ठसका येईल. मग तसंच काहीतरी झाले म्हणून समज. थांब मी जरा आलो. हा. काय आदर्श सून? अहो काय चाललंय काय तुमचं? काय? अहो भारत पाकिस्तान एकत्र. अहो तुम्ही काय बोलताय? मला काय बी कळना झालंय. तुमचा फोटो बघितला आता. आदर्श सासू आदर्श सुनेचा मुखा घेतानाचा. होय हो. तुम्हाला काय आम्ही भारत पाकिस्तान वाटतोय? मग काय भारतात जिंकताय तो पण ठीक आहे हो. पण एवढं प्रेम पोटात दुखतंय का तुमच्या? माझ्या कशाला पोटात दुखल? मला बरंच आहे की ग. आणि हे तर कोणालाच आवडत नाही ना. पण मला एक प्रश्न पडलाय. एवढं प्रेम कसं काय अचानक? का स्पर्धा जिंकले म्हणून गावातल्यांना दाखवायला? उगाच टोमने मारू नका, कळलं ना? एक तर पै झारलाय ते बघा आधी. तिथले
पैज मी हारलो नाही बरं का. तू काय म्हणली होतीस? तू म्हणली होतीस पैज जिंकली की पैठणी घालून फोटो पाठवणार. पाठवलास का? मग आम्ही तुझं मुका गेल म्हणून पैज नव्हती लागली आपली. आओ नाही 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 नाही, आम्ही जिंकतोय का हारतोय अशी होती पैज. स्पर्धा तू जिंकलीस पण पैठणी कोणाकडे गेली? मामीकडे. त्याचं काय? तू पैठणी घालून कधी फोटो पाठवणार आहेस ते सांग. मी मागितली ना तर मला मिळेल बी पैठणी. मामी देतात की मला. अगं एक वेळ पाकिस्तान काश्मीर सोडून देईल पण मग आम्ही काय तुला पैठणी देत नसते बरं का. आणि मग आम्हीच कशाला? दुसरं कोण जरी असतं ना एवढी चांगली पैठणी कशाला कोण देईल? का त्याला काय, मी दिली असते की. मग दिली असती तर आता घेऊन दाखव. म्हणजे तिथं घालून तरी दाखव ना. बर दाखवतेच. आता तर बघाच तुम्ही. हा पण गंडवायचं नाही हं मला. आता मी कशाला गंडवती? नाहीतर मग आम्हीकडनं सहज घेशील पैठणी आणि मला फोटो काढून दाखवशील. हा तसं नाही तर मग आम्ही तुला पैठणी देतानाचा फोटो पाहिजे मला. बर तसा तर तसा तसा फोटो पाठवते का नाही बघाच तुम्ही आता. हा हा बघूया बघूया वाट बघतो मी. आणि काय हो हं? सीमेवरच आहे ना का आणि कुठं आहे? अगं इथंच आहे की दुसरीकडे कुठं जाणार? म्हणलं लईच काय काय सुचायला लागलंय. असाच फोटो पाहिजे आणि तसाच फोटो पाहिजे. एरवी तर 2-2 दिवस फोन करायची सवड नसती की. आता एवढं काहीतरी गावात इंटरेस्टिंग चाललंय म्हणल्यावर वेळ काढलाच पाहिजे ना. असं म्हणताय वय. मला तर वाटलं ना तिथं बघायला मीच पाहिजे होतो. तुम्ही येणार असाल ना तर रोज तुम्हाला गावात असंच बघायला मिळेल. बोला येत आहे का? गप काय तरी नको बोलू उगाच. बर ठेवते मी फोन, मला काम आहेत. वय 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 जा बाई जा. तुझी आदर्श सासू हाक मारणार नाही का तुला? जा. अहो लई होत्या आता. हा असू दे असू दे. फोटो पाठव हं? फोटो पाठव. पाठवते पाठवते. ऐक काय कशी पुष्पी बसली वाटते कीर्तनाला. अख्ख्या घरात मिस्त्रीचा वास घुमतोय बघ. अख्ख्या गावात फेडरेशन अध्यक्ष म्हणून मिरवत असती आणि घरात मिस्त्री घासत बसते. जीजी तुम्हीच सांगा की त्यांना काय तर. मी काय तिला बोलाय गेले ना की लगेच ते नाकाला मिरच्या झुमत्यात. शीतल आता तूच सांग तिला काय ते समजावून बया. मी नाही नको. तुमचं काय ऐकत नाहीत तर माझी काय बिशात. अगं शीतल तूच कर काय ते बया. सुटली ना मिसरी तर तुझ्यामुळे सुटल नाहीतर नाही मिसरी सुटायची तिची. अगं आतापत्र पुष्पी गावात अध्यक्ष म्हणून मिरवत होती आणि आता तर काय आदर्श सासू झाल्या. स्वतः गावात मिरवत बसल आदर्श सासू म्हणून आणि तुला टावल घरात मिसरी बघायला. काय मी कशाला भासते? तू माझ्या समोर नुसतं असं बोलतीस बघ पण तिच्या समोर ना तुला काहीच बोलायचं कळत नाही. मी आज्याला अगोदरच म्हणलं होतं पोरगी बघताना अशी खमकी बघ. एखादी गरीब साधी बघू नकस नाहीतर ती पुष्पी तिला पिळून काढल. आणि तू आलीस बरं झालं. शहराला 125 पोरगी आहे पण कुठलं आलंय तू बी तशीच. अहो जीजी तुम्हाला माहित आहे ना जरा काय ऐकलं नाही तर कसं करतात. त्याला काय होतंय आपण खम करायचं. आता मी काही तिशी कमी भांडले वय पण मी कुठे माग हटली का? नाही ना. काय होत नाही. आणि मी तुला कुठं असं म्हणले ग तिचं ऐकू कसं म्हणून? म्हणजे अगं ऐकावं जनाचं करावं म्हणायचं. इकडे तुला सांगते